सर्वांना नमस्कार. नमस्कार. जनफोरम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. आज आज आपल्या जनफोरमच्या परिसंवादामध्ये सन्माननीय राजाराम पाटील सर उपस्थित झालेले आहेत. ते ओबीसी नेता आहेत. ओबीसीच्या प्रश्नांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असतात. त्याच पद्धतीने आगरी कोळी समाज प्रबोधिनी नावाचं एक संघटन आहे, त्यांचे राजाराम पाटील सर अध्यक्ष आहेत. आणि खास करून जमिनींच्या प्रश्नांवर, घरांच्या प्रश्नांवर आणि कोळी आगरी कोळ्यांचं जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्यांच्यावर राजाराम पाटील सर इकडे काम करत असतात. सरांचं मी इकडे जनफोरमच्या फेसबुक पेजवर आपलं मी इकडे स्वागत करतो. नमस्कार. जय भीम. जय भीम. आजचा विषय फार महत्वाचा आहे. जनफोरम बेसिकली संविधानिक मूल्यांवर आधारित विविध विषयांवर, सामाजिक विषयांवर परिसंवाद घडवत असते. आणि जे काही रिसेंटली काही इश्यूज असतात सामाजिक विषयांवर, त्यामध्ये खास करून तो विषय आपण घेत असतो. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर आत्ताच मराठा आरक्षण हा फार महत्वाचा मुद्दा, कळीचा मुद्दा अशा पद्धतीचा एक राजकीय सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये गाजतोय. आणि तोच विषय घेऊन आपण आजच्या परिसंवादामध्ये आलेलो आहोत. आजच्या परिसंवादामध्ये आपण मराठा आरक्षण का रद्द झालं आणि का सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आणि त्याच्या आजूबाजूचे अनेक प्रश्न आपण घेणार आहोत. व्ह्यूअर्स जे आहेत, जे आपले प्रेक्षक आहेत, त्यांनी सुद्धा कमेंट्स करून आपण प्रश्न विचारू शकता. सुरुवात करण्या अगोदर जनफोरम विषयी मी 1-2 मिनिटं माहिती देऊ इच्छितो की सद्भावना संघ नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे मुंबईमध्ये, जे विविध सामाजिक विषयांवर काम करते. आणि त्याच्याच बरोबर युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये रिसेंटली सामाजिक विषयांवर चर्चा घडून आणण्याचं आणि जागृत नागरिक तयार करण्याचं आणि प्रबोधनाचं काम हे जनफोरमच्या माध्यमातून करण्यात येत असतं. आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. सर, आपल्याला माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी फार मोठी लढाई लढली. त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण हे 100% नाही आलं, पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अपेक्षित असलेलं संविधानामध्ये त्यांनी आरक्षण आणलेलं आहे. आणि रिझर्वेशन म्हणजेच एक रिप्रेझेंटेशन आहे समूहाचं. आणि त्या अनुषंगाने देशभरामध्ये अनेक मागास जाती, वंचित समूह हे त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून भरपूर समूह असे आहेत की ज्यांनी प्रगती केलेली आहे. आणि म्हणूनच ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक फार मोठी शक्तिशाली असा समाज आपण म्हणू शकतो. कारण त्यांचं राजकीय पटलावर फार मोठं असं वर्चस्व राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यांनी ज्या पद्धतीने मराठा मोर्चा वगैरे काढले होते, मोठ्या प्रमाणात काढले होते, ज्याची दखल फार मोठ्या प्रमाणामध्ये मीडियाने घेतली होती. तर त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जे कायदेशीररित्या ते रद्द करण्यात आलेलं आहे, ह्या सर्व गोष्टींमध्ये असं एक लोकांचं मत आहे की हे आरक्षणाचा मुद्दा ज्याचं राजकीयकरण झालेलं आहे असं वाटतंय का? एकंदरीत आरक्षणाचा जो विषय आहे त्याचं पॉलिटिकली जास्त इश्यू होतोय असं आपल्याला वाटतं का? तर त्या संदर्भात आपलं काय मत आहे? आता सुप्रीम कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय आहे तो निर्णय आपल्याला दिलेला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा हा रद्द केलेला आहे. आणि त्या कायद्यामध्ये रद्द करण्याचं जे प्रमुख कारण आहे, म्हणजे जे आपल्याला जास्त महत्वाचं वाटतं, की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही. आणि म्हणून गायकवाड आयोगाने जो अहवाल तयार केलेला, हा अहवाल त्याची चिकित्सा केली गेली, तो खोटा अहवाल आहे. आणि मराठा समाज सामाजिक अंगाने मागासलेला नाही, म्हणून हे आरक्षण आम्ही त्यांचं रद्द करतो, हे त्यातलं सगळ्यात मुख्य कारण आहे. म्हणजे त्याचं राजकारण जे चालू आहे ते राजकारण अशा अर्थाने चालू आहे की मराठा समाजाची सत्ता पूर्ण महाराष्ट्रात आहे. म्हणजे सगळ्या पक्षात त्यांचे 150 आमदार आहेत, मंत्रिमंडळ त्यांचं आहे, मुख्यमंत्री सुद्धा जवळजवळ त्यांचेच आहेत. आणि सगळी सहकारी चळवळ महाराष्ट्राच्या जेवढ्या प्रकारच्या सत्ता आहेत, म्हणजे जमिनीची सत्ता आहे, पाण्याची सत्ता आहे, ही सगळी मराठ्यांकडे एकवटलेली आहे. आणि मग त्यांना आता पाहिजे तसा कायदा ते करू शकतात. हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेने सिद्ध केलं की मराठा मागास नव्हते आणि तरी सुद्धा ते मागास आहेत अशा प्रकारच्या ठरावावर सह्या केल्या.
म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि विधान परिषदेने, आणि तो प्रस्ताव उच्च न्यायालयात गेला, मुंबई उच्च न्यायालयात. मुंबई उच्च न्यायालयात त्याला मान्यता मिळाली आणि मग ते त्याला आव्हान आहे हे सुप्रीम कोर्टाने केलं. म्हणजेच तुम्ही जे म्हणालात ते सत्य आहे की याचं राजकारण केलं गेलं. म्हणजे उच्चवर्णीय समाजाचे लोक जेव्हा राज्यकर्ते होतात त्यावेळी ते विषमतेचं समर्थन करतात. हे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर संविधान असताना महाराष्ट्राने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु ह्याच्यावर जे चर्चा व्हायला पाहिजेत त्या चर्चा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजेत त्या सामाजिक मागासलेपण आणि सामाजिक पुढारलेपण याच्यावर व्हायला पाहिजेत. त्याच्यावर न चर्चा होता न्यायालयाच्या निर्णयावर काथ्याकूट केला जातो आणि आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन सुद्धा राज्यपालांकडे जातात आणि सांगतात आता आम्हाला तुम्ही राष्ट्रपतींनी याच्या पलीकडे जाऊन आम्हाला आरक्षण द्यावं. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आपल्या भारतीय संविधानात त्यांनी अर्थ स्पष्ट केलेला आहे की भारतीय संविधान हे समतेचा पुरस्कार करतं आणि समतेच्या तत्वानुसार मराठा समाज हा मागासलेला नसल्यामुळे त्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण देता येत नाही असा स्पष्ट निर्णय झालेला आहे. आता इथं खरं म्हणजे सगळ्यांनी थांबलं पाहिजे. म्हणजे आमचे जे मित्र आहेत मार्गदर्शक आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत हे संविधानाच्या दृष्टीने संविधानाच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये हे अज्ञानी आहेत असा फार मोठा शब्द वापरलेला आहे की म्हणजे त्यांचं हे अज्ञान आहे की संविधानाचा मूळ गाभा काय ते समजू शकले नाहीत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते पुन्हा एकदा राज्यपालांकडे जाऊन आता सुद्धा मराठा समाजाच्या लोकांना सांगतायत की आम्ही असं करू आम्ही तसं करू आणि हा निर्णय आणू. तर हा जो प्रकार आहे हे राजकारण असं चाललेलं आहे की संविधान विरोधी राजकारण चालले. जे संविधानाचे जे जाणकार आहेत त्यांनी खरं म्हणजे थांबवलं पाहिजे. तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार आहे पण त्याला मर्यादा आम्ही घातलेल्या आहेत. काय मर्यादा आहेत की भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि आमच्या संविधान सभेने ते स्वीकारलं. ते स्वीकारत असताना दोन्ही बाजूनी चर्चा झालेली आहे आता आणि वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आमच्या देशाच्या नागरिकांनी ते आम्ही आमच्यावर इंग्रजांनी किंवा बाहेरच्या लोकांनी लादलेलं नाही. ते मग स्वीकारलेलं आहे तर आपल्याला मान्य केलं पाहिजे आणि त्या संविधानाच्या कक्षेत राहून आम्ही भारतीयांनी जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारचा विषय असताना त्याचं जे राजकारण चालू आहे हे अत्यंत वाईट आहे. म्हणजे हे राजकारण संविधान विरोधी आहे. याचा दुसरा अर्थ असा होईल की आम्ही राष्ट्रविरोधी कारवाया राजकीय पक्षांच्या माध्यमातून आज करतो आहोत पण याच्यावर बोलणारा राजकीय नेता आपल्याकडे दिसत नाही. जो तो दबावापोटी बोलतोय की मराठ्यांची मतं आपल्याला कशी मिळतील किंवा मराठ्यांच्या या राजकीय सत्तेला घाबरणारे लोक आपल्या देशात आणि महाराष्ट्रात आज पाहायला मिळतात. तर नॉर्मल म्हणजे ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की आरक्षण हे काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये आणि ज्या पद्धतीने गरीब मराठा अशा पद्धतीने म्हटलंय की मराठा समाजामध्ये भरपूर गरीब समाज सुद्धा आहे समूह सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हे आरक्षण प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारची खास करून मागणी केली किंवा तशा प्रकारचा प्रचार केला जातो. त्यावर आपलं काय मत आहे? भारतीय जी जनता आहे किंवा भारतातले नागरिक आहेत त्यांची संविधान साक्षरता किंवा संविधान निर्मिती जी झाली त्याची जी पार्श्वभूमी आहे ही भारतीय जनतेला सांगण्यासाठी आम्ही कमी पडलेलो आहोत. म्हणजे आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक अर्थाने जे शोषण होतं मागासवर्गीयांचं त्याच्यावर फार मोठ्या चर्चा झालेल्या नाहीत. म्हणजे महात्मा फुलेंनी आपली विहीर मागासवर्गीयांना पाण्यासाठी मोकळी करून दिली. ही घटना आपल्याला महात्मा फुलेंच्या चरित्रात आम्ही वाचली. परंतु विहीर मोकळी करून दिली म्हणजे फुकट पाणी दिलं म्हणजे गरिबांना पाणी दिलं असा अर्थ सामान्य विद्यार्थ्यांना माहित आहे. परंतु त्यावेळी पाणी सुद्धा पिऊ दिलं जात नव्हतं मागासवर्गीयांना. मग मागासवर्गीय कोण तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे माहित नाही. माझ्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी ओबीसी म्हणजे मागासवर्गीय आहे हे मला पण माहित नव्हतं. म्हणजे शिक्षक होऊन सुद्धा मला माहित नव्हतं कारण ते कोणी स्पष्टपणे सांगत नाही. लोक असा विचार करतात की हा विषय न काढलेला बरा आणि हा विषय बाहेर काढायचा नाही. या न्यूनगंडापोटी भारत हा देश स्वातंत्र्यापूर्वी 85% मागासवर्गाचं शोषण करत होता. त्यामध्ये 50% पुरुषांच्या 50% ज्या स्त्रिया आहेत त्यांचं शोषण आम्ही केलं. त्यांना शिक्षण आम्ही नाकारलं. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची सुरुवात केली आणि बाकीचे ओबीसी एससी एसटी हे 85% वर्ग आहेत
त्या 85% वर्गातल्या ज्या जाती आहेत त्यांचं शोषण देशामध्ये आणि महाराष्ट्रात होत होतं, हा विषय आम्ही बोललो नाही. म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्याकडे फक्त आंबेडकरी चळवळ ही जी चळवळ आहे ती सामाजिक शोषणाच्या बाबतीत त्याच्या विरोधात आक्रोश करते, परंतु अजूनही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. म्हणजे ज्या पद्धतीने या देशामध्ये स्पष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे एक ओबीसीचा नेता म्हणून सांगतो, ओबीसी जातीतल्या अनेक लोकांना सामाजिक शोषण हे माहित नाही, त्यांना फक्त गरिबी माहित आहे. पण गरिबी वेगळी आणि सामाजिक शोषण वेगळं आहे. म्हणजे एखादा माणूस गरीब असू शकतो पण तो सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही. तुम्हाला मी उदाहरण देतो की आमच्या ओबीसीच्या अनेक घरांमध्ये सत्यनारायणची पूजा होते. 4थी पास असलेला भटजी, ज्यांनी कदाचित आंघोळ पण केलेली नसते, तो त्या पूजेला येतो, दाढी पण केलेली नसते, अत्यंत गलिच्छ असतो. आणि नवीन लग्न झालेला नवरा मुलगी अतिशय म्हणजे नटून अगदी सुविद्य असे ते येतात आणि तिथे भटजी असा उघडा बंब असतो आणि तो नवरा डॉक्टर असेल, नवरी मुलगी डॉक्टर असेल, तर त्या डॉक्टर नवरा बायकोनी त्या 4थी पास भटजीला नमस्कार केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा तिथे केली जाते. आता तो भटजी तिथे गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, पण त्याला नमस्कार केला जातो. त्यांनी नमस्काराच्या तो अपेक्षा ठेवतो. खरं म्हणजे डॉक्टर असलेल्या माणसाकडून त्या डॉक्टरला त्यांनी नमस्कार केला पाहिजे त्या भटजीनी. पण तो भटजीला त्यांनी नमस्कार केला पाहिजे. ही जी व्यवस्था आपल्या देशातली आहे ती व्यवस्था ब्राह्मणांना, क्षत्रियांना आणि वैश्यांना लागू आहे. तिन्ही वर्णांना असं वाटतं की यातल्या शूद्रातिशूद्र हा जो मागासवर्गीय आहे तो कितीही शिकला, कितीही मोठा झाला तरी त्यांनी आम्हाला कायम नमस्कार केला पाहिजे. ही अहंकाराची, उच्चत्वाची भावना उच्च जातींमध्ये आहे आणि ती भावना मागासवर्गीयांनी कितीही प्रगती केली तरी तो त्यांच्या समकक्षेत येत नाही. आणि मागासवर्गीय किती गरीब झाला तरी त्याचा अहंकार टिकून राहतो की आम्ही उच्चवर्णीय आहोत. आणि या अहंकारापोटी आपल्याला माहिती आहे ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत. म्हणजे उच्च कुळातली मुलगी जर गरीब मुलांनी त्यांचं प्रेम झालं, म्हणजे गरीब म्हणण्यापेक्षा खालच्या जातीतल्या मुलांनी, तर त्याला मारून टाकलं जातं. आणि माझ्या अनेक स्पीच मध्ये मी सांगितलंय, आर्ची आणि परशा सैराट चित्रपटाचं उदाहरण सांगितलंय की मागासवर्गीय जातीतला परशा आहे हा काही भिकारी नाही, गरीब नाही, तो व्यवसाय करणार आहे, चांगला आहे, तरुण आहे, शिकलेला आहे, तेवढाच शिकलेला आहे आर्चीप्रमाणे, पण त्याची जात ह्या आपल्या मनुस्मृतीनुसार खालच्या वर्गातली असल्यामुळे तो हलका आहे आणि म्हणून त्याला माझी मुलगी देणार नाही असा आर्चीचा बाप सांगतो. ही महाराष्ट्रातली वर्तमान स्थिती आहे. ही वर्तमान स्थिती कोणी लक्षात घेत नाही. त्याच्यामुळे आज मराठा समाजाच्या लोकांना असं वाटतं की आम्ही गरीब झालो. पण तुम्ही कोणाच्या दृष्टीने गरीब झालात? तुम्ही 85% मागासवर्गीयांमध्ये जर गरिबी पाहिलीत, म्हणजे आदिवासींची गरिबी पाहिलीत तुम्ही आजची, तर ती गरिबी तुमच्यापेक्षा लाख मोठी आहे. मग मागासवर्गीयांचं आरक्षण तुम्हाला काय पाहिजे हा प्रश्न आहे. आणि म्हणून या देशामध्ये गरिबी म्हणजे मागासले पण नव्हे, याच्यावर जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी चर्चा झालेली नाही. आणि आरक्षणाचे जे लाभधारक आहेत त्यांनी आरक्षण घेत असताना आम्हाला आरक्षण हे कशासाठी दिलेलं आहे? आता समजा ओबीसीमध्ये एवढे मागासवर्गीयांमध्ये 85% सगळे लोक आहेत, सगळ्यांना आरक्षण नाही भेटत. म्हणजे तुम्हाला सुनील चव्हाण, आपल्याला सुद्धा सरकारी नोकरी मिळालेली नाही, मला कुठे मिळाली आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्यासाठी भांडतोय कारण आमच्या समाजाचा एकतरी प्रतिनिधी आय एस झाला पाहिजे. मी होणार नाही कदाचित, आजही आगरी समाजाचा आय एस नाहीये, पण एखादा मुलगा आय एस झाला पाहिजे, तो कलेक्टर म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये आला पाहिजे, त्याने आमच्याशी न्याय केला पाहिजे. अशा प्रकारचं हे जे तत्व आहे म्हणजे प्रतिनिधित्वाचं, ते काही गरिबी हटवायचं, प्रत्येक मागासवर्गीयाला नोकरी लागल्यात का, की प्रत्येक मागासवर्गीय माणूस नोकरीमध्ये प्रशासनात गेला का? नाही, ते फक्त प्रतिनिधित्व मागतात. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, राजकीय सत्तेमध्ये जवळजवळ 85 ते 70% प्रतिनिधित्व मराठा समाजाला ऑलरेडी आहे. म्हणजे राजकारण, राजकीय सत्ता तुमच्याकडे आहे. आता उरलेलं प्रशासन आहे ते पण 100% आमच्या हातात पाहिजे. अशा प्रकारचा अट्टहास करणं म्हणजे हे राष्ट्रविरोधी, संविधान विरोधी आणि भारतीय संविधानातल्या समतेच्या विरोधी कृत्य आहे आणि म्हणून ते निषेधार्ह आहे असं मला वाटतं. सर, मला थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे सुद्धा वळायचं होतं की ज्या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपण बघतोय की नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत. सरकारी जे संस्था आहेत त्या सुद्धा खाजगीकरणाला दिल्या जात आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरणाला महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आरक्षणच टिकलं नाही. म्हणजे आरक्षण म्हणजे जिकडे नोकऱ्याच भेटणार नाही तर आरक्षणाचं काय करायचं, हा सुद्धा एक मोठा विषय आहे. तर हे खाजगीकरण आणि आरक्षणाला धरून आपण काय म्हणू शकाल का सर? आता आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या देशाचं शोषण केलं होतं आणि मुळात मागासवर्गीय म्हणणाऱ्या आपण ज्यांना म्हणतो त्यांना प्रतिनिधित्व नाकारलं होतं.
थोडक्यात सांगायचं तर असं आहे की जे उच्चवर्णीय म्हणजे लोक आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्यांचा स्वभाव आहे. त्यांचा स्वभाव काय आहे की मागासवर्गीयांच्या वाट्याला काही येऊ नये. आणि ही गोष्ट संविधानकारांना आणि संविधान निर्माणाच्या काळामध्ये जे कोणी राज्यकर्ते होते ते आपल्याला माहित आहे पाश्चात्य शिक्षण घेतलेले विद्वान होते. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये सामाजिक न्यायाला अत्यंत महत्व आहे. म्हणजे तिथे ते पाश्चात्य देशामध्ये म्हणजे वर्णानुसार म्हणजे आपल्याला माहित आहे की श्वेत आणि काळे म्हणजे काळा आणि गोरा ह्याचं जे शोषण झालं त्याच्या विरोधात आंदोलनं झाली संपूर्ण जगामध्ये. त्यानंतर भांडवलदार आणि कामगार यांच्यामध्ये आंदोलन झालं. म्हणजे संपूर्ण जगामध्ये अन्यायाविरुद्ध आंदोलन होत गेली आणि त्या त्या देशांची संविधानं तिथे तयार झाली. परंतु सगळ्याच प्रकारची वेगळ्या विषमता भारतामध्ये होती, ती धर्मानुसार होती. आणि धर्मानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी अशा प्रकारची मनुस्मृती आणि त्याचं ते व्यवस्था केली होती की गरीब एखादा श्रीमंत होऊ शकतो, परंतु भारतातला मागासवर्गीय जो ओबीसी असेल, एससी असतील, एसटी असेल, तो ज्या घरात जन्मला जो मागासवर्गीय आहे तशाच प्रकारचा मरेपर्यंत मागासवर्गीय राहील आणि त्याच्या येणाऱ्या अनेक पिढ्या सुद्धा मागासवर्गीय राहतील. अशा प्रकारची धर्माने ती व्यवस्था केली होती आणि ही व्यवस्था जगाला उघड करता आली नाही. आणि असं हे उघड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून मागासवर्गीयांमध्ये हजारो वर्षानंतर भगवान बुद्धानंतर असा एक महापुरुष जन्माला आला, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांनी बंड केलं. आणि बंड केल्यानंतर भारतीय संविधान आलं. आपल्याला माहित आहे इंग्रजांच्या कडून जेव्हा आम्ही हे शासन घेतलं आपल्या ताब्यात त्यावेळी संविधान सगळ्यांनी मान्य केलं. पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, म्हणजे बाकीचे सगळे जे नेते होते त्यांनी त्या अत्यंत सुसंस्कृत नेते होते त्यांनी ते स्वीकारलं आणि आपल्याकडे संविधान लागू झालं. परंतु हे जे मूळचे भारतातले उच्चवर्णीय लोक होते त्यांनी आपले स्वभाव आजपर्यंत बदललेले नाहीत. आणि म्हणून त्या काळामध्ये सार्वजनिक उपक्रम केले गेले. रेल्वे आहे, रिझर्व्ह बँक आहे किंवा अनेक आता हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, ओएनजीसी असेल, हे सरकारी प्रोजेक्ट आरसीएम हे देशाचे केले. त्याचं कारणच असं होतं की या सगळ्यांवर वर्चस्व पुन्हा एकदा उच्चवर्णीयांचं झालं, भांडवलदारांचं झालं, देशामध्ये विषमता येईल. आणि म्हणून त्यांनी देशाकडे हे प्रमुख उद्योग म्हणजे आपल्या सैन्याची जी आयुध निर्माण करण्याचे उद्योग असतील हे सगळे सरकारी ठेवले आणि त्यामध्ये पुन्हा संविधान लागू केलं. म्हणजे त्यामध्ये ज्या मागासवर्गीय लोक आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील आणि त्यांच्या उत्थानाचा मार्ग मोकळा होईल. सामाजिक न्यायाचा विषय ही उद्योग आणि सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामध्ये होता. परंतु हे जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांना माहित होतं की ह्या नोकऱ्यांमध्ये शिकून तयार होऊन मागासवर्गीयांची मुलं प्रश्न विचारतात शिक्षणाच्या जोरावर आणि हे प्रश्न विचारू नयेत, त्यांना चॅलेंज होऊ नये. जसं आपल्याला माहित आहे की द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठाच कापला, म्हणजे अर्जुनाला त्यांनी चॅलेंज करू नये, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. रामाने शंभुकाचा वध केला की ओबीसीनी चॅलेंज करू नये. अशा प्रकारचं भारतातले प्रमुख उद्योग आज खाजगीकरण करून तिथे त्यांना नोकऱ्या लागणार नाहीत, आरक्षणाचे फायदेच घेता येणार नाही, अशा प्रकारची राज्यकर्त्यांची आपल्या नीती आहे. आणि त्या नीतीने पुन्हा एकदा मनुस्मृतीची दडपशाही आता चालू आहे. म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात मागासवर्गीयांनी या विषयावर लक्ष दिलं पाहिजे की नरेंद्र मोदींनी जे निर्णय घेतलेत आणि त्या निर्णयाने इथले सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण आहे हे आरक्षणाला विरोध करण्याचाच एक प्रकार आहे. परंतु एवढ्या मोठ्या विषयावर भांडण्यासाठी ओबीसींकडे तेवढे खासदार नाहीत किंवा जे खासदार असतील त्यांना अशा प्रकारचं ज्ञान नाही किंवा आपल्या जातीची मागासवर्गीयांची बाजू मांडण्या इतकं शौर्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं, जो निडरपणा होता, जी विद्वत्ता होती ती या खासदारांकडे नाही. आणि विधानसभेत तर विधानसभेतले आपले आमदार सगळे मराठ्यांना घाबरतात, अजित पवारांना घाबरतात. त्याच्यामुळे आता पदोन्नतीतलं आरक्षण आहे मागासवर्गीयांचं ते अजित पवारांनी एका फटक्यात रद्द केलं. म्हणजे त्या दृष्टीने पहिला तर अजित पवार शून्य विद्वत्ता असलेला म्हणजे गावढळ लोकप्रतिनिधी आहे आपल्याला माहित आहे. म्हणजे धरणाच्या बाबतीतली गोष्ट तुम्हाला माहित आहे, धरणात पाणी नाही तर मी मुतू काय अशा बोलणारा जो माणूस आहे त्यांनी आरक्षण रद्द करणं हा आरक्षणाच्या सामाजिक न्यायाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. तरी सुद्धा आपले आमदार खासदार त्यावर बोलत नाहीत, आपले चळवळीतले लोक यावर बोलत नाहीत. आणि ह्यांचा जो असंस्कृतपणा आहे, विषमतेचा पुरस्कार आहे, याच्याविषयी जर चर्चा झाली नाही तर हे प्रमाण वाढत राहील आणि या सगळ्यांचं खाजगीकरण होऊन त्याच्यामध्ये नोकर भरती आहे ती नोकर भरती त्यांच्या मताप्रमाणे होत राहील. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणलेली समता जिथं देश आमचा पुढे चाललेला आहे तो पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या शोषणाचा जो नरक होता तिकडे वाटचाल करील यात मला अजिबात शंका वाटत नाही. फार छान चर्चा चालू आहे सर. थोडंसं मला सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करायचं होतं की ज्या पद्धतीने
खाजगीकरण वाढत चाललेलं आहे. पण खाजगीकरणामध्ये इतर जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यापैकी काही शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी म्हणा, त्यांनी जो विरोध केलेला आहे खाजगीकरणासाठी किंवा काही ठराविक लोकांनी आणि खाजगीकरणाचा विरोध करत असताना जे खास करून आरक्षणाची मागणी करणारी लोक आहेत त्यांनी कुठेच मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरणाच्या विरोधात आंदोलन उभं केलेलं आपल्याला दिसत नाही किंवा प्रखरपणे दिसत नाही की त्यांनी कुठल्या प्रकारची कमेंट्स तरी त्यांच्या नेत्यांनी केलेली आहे. तर हे नुसतं राजकारण फक्त तापवलं जातंय का एखाद्या आरक्षणाच्या नावाने, असा एक मोठा प्रश्न निर्माण होतोच. आणि तुमचा प्रश्न आता हा फार महत्वाचा आहे. बोला बोला. तर मला हेच म्हणायचं होतं की मग असे जे आंदोलन करणारी जे लोक आहेत की आरक्षणाची मागणी करणारे, जेव्हा खाजगीकरण होत असतं, जेव्हा नोकऱ्याच जात नाहीये, तर कशा प्रकारे आरक्षणाचा लाभ घेता येईल, तेव्हा मग आपण त्यावर सुद्धा आंदोलनं केली पाहिजे. कारण आरक्षण मिळवण्या आणि टिकवण्यासाठी अनेक आंदोलनं झालेत, अनेक लोकांनी आपली प्राणाची आहुती दिलेली, ऍट्रॉसिटीज होत आहेत त्यांच्यावर, आणि ते टिकवण्यासाठी अनेक समाजाची लोक, अनेक समूहाचे लोक आंदोलन करताना दिसत आहेत. मग जेव्हा एक उच्चवर्गीय समाज, एक शक्तिशाली, राजकीय शक्तिशाली असलेला समाज जर अशा खाजगीकरणाच्या विरोधामध्ये जर मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, तर एक मोठं आंदोलन भारतभरामध्ये उभं राहू शकतं. तर आपल्याला ह्याच्यावर काय म्हणायचंय सर? तुमच्या बोलण्यातून एक महत्वाचा विषय आला आणि तो आजच्या चर्चेचा खूप महत्वाचा मुद्दा असू शकतो. विषय असा आहे की नोकरी करणारे लोक जे आहेत, नोकरदार वर्ग, त्यांना नोकरीतून ते जगतात, म्हणजे नोकरी म्हणून त्यांचा सगळं उदरनिर्वाह चालतं. आणि सरकारी उद्योग असतील त्यामध्ये मोठ्या मोठ्या बँका किंवा आरशेफ सारखे राष्ट्रीय प्रकल्प आहेत, HP, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, ह्या ज्या पेट्रोलियम कंपन्या आहेत, यामध्ये नोकऱ्या त्या लागतात आणि त्याचे ते लाभ घेतात आणि त्यांचे संसार त्यामध्ये सुखी झालेले आहेत आणि त्यांची मुलं बाळ उच्च शिक्षित झालेली आहेत, म्हणजे त्यांच्या पिढ्यांना त्याचा फायदा भेटलेला. प्रश्न असा आहे की ह्या प्रकल्पांचं खाजगीकरण होताना, आता भारत पेट्रोलियम नावाची कंपनी आहे, तिथे SC ST युनियन आहे, ओबीसीची युनियन आहे, मजगाव डॉक मध्ये आहे, सिडको मध्ये आहे. ते मागासवर्गीय जे लोक तिथे काम करतात आणि त्यांच्यावर आज अन्याय होणार आहे, कारण त्याचं खाजगीकरण झालं तर त्यांच्यावर अन्याय होणार आहे. परंतु आपल्याला मी माझ्या अनुभवाने सांगेन की नोकरी करणारा माणूस तिथे, ते जे व्यवस्थापन आहे किंवा ती कंपनी आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ व्यवस्थापक जे मुख्य असतात ते उच्चवर्णीय असतात किंवा त्या खात्याचे मंत्री असतात. आता आमच्या सिडकोमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत, मराठा आहेत, उच्चवर्णीय आहेत, आणि ते जे निर्णय घेतात ते प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात घेतले जातात, म्हणजे आमच्या आगरी कोळ्यांच्या विरोधात. आता दिवा पाटलांच्या नावाला ते विरोध करतायत, बाळासाहेब ठाकरेंचं नाव देतात. खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा इथे काही संबंध नाही. पण मागासवर्गीयांना मारण्याचा प्रकार, म्हणजे बौद्धिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने त्यांचा कसा अपमान करता येईल, अशा प्रकारचे निर्णय ते मराठा मंत्री घेत आलेले आहेत. तर आता त्यांच्या विरुद्ध नोकरदार वर्ग जर आंदोलन करायला गेला तर त्याची नोकरी जाऊ शकते, आणि नोकरी जाऊ शकते या भीतीमुळे नोकरदार हा वर्ग जो आहे, साध्या भाषेत तुम्हाला सांगू, नोकरी म्हणजे गुलामी, तो गुलामच असतो. आणि त्यांनी जर आंदोलन केलं तर त्याचा संसार उघड्यावर येईल, ही भीती सगळ्यांना आहे. आणि म्हणून मी माझ्या जीवनातला स्वतः अनुभव घेतला. मी शिक्षक मध्ये नोकरी करत असताना अशा प्रकारचा अन्याय माझ्यावर पण झाला आणि त्यावेळी मला 2 नोकऱ्या सोडाव्या लागल्या. आता नोकरीमध्ये सुरक्षित जीवन असतं, महिन्याला पगार येतो आणि त्या पगारावर आपण 100% गॅरंटेड आपलं जीवन, सुखाचं जीवन चालवू शकतो. पण जेव्हा नोकरी नसते तेव्हा रस्त्यावर जेव्हा माणूस होतो त्याला वेगवेगळे काम धंदे करावे लागतात, आणि प्रतिष्ठेने जीवन जगलेल्या माणसाला रस्त्यावरचं जगणं किती अवघड असतं ते मला माहित आहे. त्याच्यामुळे नोकरीतला कुठलाही माणूस कधीच बंड करत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारच्या नोकऱ्या म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांना कराव्या लागल्या, पण त्यांनी नंतर लक्षात आलं की समाजासाठी लढायचं असेल तर नोकरी करून चालणार नाही. त्यांनी यशस्वी अशी वकिली केली आणि त्या वकिलीच्या जोरावर समाजाच्या आंदोलनाचा हा जो गाडा आहे तो चालवला. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये नोकरी करणारा जो वर्ग आहे, म्हणजे आमच्या ओबीसी, बाकी जाऊ द्या, म्हणजे SC STतले नोकरी करणारे लोक हे आपल्या आंदोलनकर्त्यांना मदत करतात, म्हणजे आमचे सारख्या संघटना आहेत ते नोकरदार वर्ग चळवळीला मदत करतो असं माझ्या कानावर आलेलं आहे. परंतु ओबीसी वर्ग आहे तो असं काही मानतच नाही की बाबा आमची नोकरी ही सामाजिक समतेतून, आरक्षणाच्या आंदोलनातून आलेली आहे, म्हणून आरक्षणाची लढाई जे लढतात त्यांना आम्ही पाठिंबा दिलाय. तुमच्यासारखे पत्रकार अनेक वर्षे ह्याच्यामध्ये काम करतायत, पण कुठल्या आरक्षणाच्या लाभधारकाला वाटतं की सुनील चव्हाण यांचं चॅनल आहे, यांना चालवण्यासाठी काही निधी आम्ही दिला पाहिजे, आमच्या पैशातून आम्ही दान केलं पाहिजे, असं या मागासवर्गीयांमधले आरक्षणधारी जे नोकरदार होते त्यांना वाटत नाही.
आणि ते वाटत नसल्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा आहे, नोकरीला जी सुरक्षा पाहिजे ती देणार कोण? राजकीय नेत्यांना काही घेणे देणे नाही. राजकीय नेते हे आमदार खासदारकी आहेत, ती स्वतःच्या उत्थानासाठी ते राजकीय नेते लढत असतात. माझी प्रॉपर्टी कशी वाढेल त्यासाठी करतात. परंतु जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आरक्षणासाठी लढत असतात. आज सुद्धा म्हणजे मी शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर जो अनुभव घेतोय आणि सामाजिक चळवळ चालवतोय, त्याला सपोर्ट हा नोकरदार वर्गाकडून मिळत नाही हे वास्तव आहे. आणि मग एखाद्या माझ्यासारख्या ओबीसी आरक्षणासाठी कोर्टामध्ये सगळीकडे लढतोय, त्याला असं वाटतं की आम्ही आरक्षणासाठी लढलो तर आरक्षणाचा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे. मी तर नोकरी करत नाहीत आणि त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसेल तर आपण लढायचं का? हा प्रश्न आज आहे. आणि ज्या पद्धतीने उच्चवर्णीय समाज आरक्षणाविरोधी सगळी साधन संपत्ती घेऊन आज लढतायत, म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचा खर्च तुम्ही पाहिलात, त्यातले लोक पाहिलेत, त्यांची प्रचार यंत्रणा पाहिली, तर प्रचंड पैसा त्यांनी ओतलेला आहे. हा आरक्षणाच्या विरोधात ओतलेला पैसा आहे. म्हणजे आरक्षणाचे विरोधक भाग भांडवल घेऊन, सत्ता घेऊन त्याच्या विरुद्ध लढतायत. मग आरक्षण वाचवण्यासाठी मागासवर्गीयांनी किती मोठा लढा उभारला पाहिजे. म्हणजे मी ओबीसी आरक्षणासाठी ज्या केसेस कोर्टात लढत होतो त्यासाठी राजकीय नेत्यांकडे गेलो. राजकीय नेते बोलायचे, शरद पवार आमचे नेते आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही आमदार म्हणून काही स्टेटमेंट देऊ शकत नाही, मदत पण करू शकत नाही. नोकरदार वर्ग बोलले आम्हाला काय आरक्षण मिळतच नाही, आरक्षण फक्त जय भीमवाले घेतात, ओबीसीना कुठे मिळते. अशा ह्या कैचीमध्ये ओबीसी आरक्षणाचे कार्यकर्ते अडकलेले आहेत. तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा उचललात. कुठल्याही सामाजिक न्यायाची चळवळ असेल किंवा संविधान टिकवण्याची चळवळ असेल, त्याला आर्थिक पाठबळ हे मागासवर्गीय समाज देत. खरं म्हणजे आपला समाज गरीबच आहे. गरीबातल्या गरिबीमध्ये समजा तुमचं ₹1 उत्पन्न आहे तर 5 पैसे किंवा 2 पैसे तरी तुम्ही समाजाला देत असाल तर ह्या चळवळी चालू राहतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात लोक शिकलेले नव्हते, परंतु लोक प्रामाणिक होते. मग गायक असतील, कलाकार असतील किंवा लोक त्या काळामध्ये ₹1, 50 पैसे, 2 आणे, 3 आणे चळवळीला बाबासाहेबांना द्यायची आणि त्या निधीतून बाबासाहेबांनी चळवळ उभी केली. परंतु त्यावेळी लोक प्रामाणिक होती. आता लोक अप्रामाणिक आहेत. आता लोकांना जसं उच्चवर्णीय समाजाला स्वार्थाचं जीवन हेच महत्वाचं वाटतं, तसं आपल्या लोकांना पण सवय लागले. माझे 4 फ्लॅट होतील, 4चे 5 फ्लॅट होतील, मोठ्या मोठ्या मी गाड्या घेईन, माझीच मुलं शिकली पाहिजे, मला जे भेटलंय ते माझ्या कर्तृत्वाने भेटलंय, आरक्षण बिरक्षणाचा त्याचा काय संबंध नाही, असं आरक्षणाचे लाभधारकी काही ठिकाणी बोलतायत आणि वास्तव आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या चळवळीला आर्थिक मदत, दान मिळत नसल्यामुळे ह्या चळवळी ठिकठिकाणी हारताना दिसतात. परंतु हे मात्र स्वागत आहे की काही बुद्धिमान माणसं जे आहेत, सदावर्ती, गुणरत्न सदावर्तींसारखी जी माणसं आहेत, तो लढा अतिशय प्रखर करतायत. जीवावर उदार होऊन लढणारे लोक पण आहेत. म्हणजे जी बाबासाहेबांनी ह्या परंपरा देशाला दिली, अशा प्रकारचा एखाद दुसरा माणूस येतोय पुढे लढायला आणि त्याला मदत मिळत नाही, त्याला प्रतिष्ठा मिळत नाही, त्याला मान मिळत नाही. हे आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं फार मोठं अपयश आहे. आणि असे अनेक नेतृत्व करणारे कामगार चळवळीमध्ये असतील, शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये अनेक तरुण आहेत, पण त्यांना अशा प्रकारचा सपोर्ट मिळत नाही. केसेस झाल्यानंतर त्यांना कायदेविषयक सल्ला मिळत नाही. आणि म्हणून या देशामध्ये समतेची चळवळ लढवणारे लोक आहेत, त्यांना दानाची जास्त गरज आहे, पण ती मिळत नाही. तुम्ही विचारलेला हा प्रश्न आतापर्यंत सामाजिक कार्यामध्ये होरपळलेले लोक आहेत आरक्षणाच्या चळवळी, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपला शत्रू जर एवढा पैसा होतोय तर आपल्याला, आपली लोकसंख्या खूप मोठी आहे, आपण ₹1 जरी दिला तरी खूप मोठी मदत होऊ शकते. आणि उच्चवर्णीयांनी ₹100 दिले तरी ते कमी आहेत, कारण आपली संख्या 85% आहे. पण हा दानाचा संस्कार आपल्याकडे झालेला नाही आणि तो आपल्या चळवळीला मारक ठरतोय. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण प्रश्न विचारला, त्याबद्दल आपलं धन्यवाद. तुम्ही एक शब्द वापरला की आपले जे दुश्मन आहेत ते अशा पद्धतीने त्यांचं मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. आपले नेमकं दुश्मन कोण आहेत ह्या संदर्भात थोडी स्पष्ट. आपले दुश्मन म्हणण्यापेक्षा या संविधानाचे दुश्मन असा शब्द वापरला तर तो चांगला होईल. कारण आपण जे आज लढतोय, आपण ज्या कायद्याच्या कक्षेत हे मी बोलतोय, खरं म्हणजे हा आपल्या देशामध्ये बंधुता हे तत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. बंधुता, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आम्ही स्वीकारले. या देशातले सर्व जाती धर्माचे लोक आपले शत्रू नाहीत, तर आपले भाऊ आहेत. परंतु या देशामध्ये आम्ही ज्यांना भाऊ म्हणतो त्या भावांनी 1000 वर्ष आमचं शोषण केलेलं आहे, आमच्यावर अन्याय केलेला आहे. म्हणजे मोठ्या भावानी, जे मोठे भाऊ होते, मोठ्या बहिणी होत्या, त्यांनी छोट्या भावंडांचं शोषण पिळवणूक केले. जी छोटी भावंड म्हणजे कोण? ओबीसी, एससी, एसटी आणि सगळ्या स्त्रिया. यांचं शोषण जर 1000 वर्ष केलेलं आहे तर त्यांना बरोबरीने आणण्यासाठी आता समतेची लढाई आहे. आरक्षण म्हणजे समतेच्या तत्वाने दिलेला न्याय आहे. आरक्षण म्हणजे सवलत नाही, आरक्षण म्हणजे दान नाही. जसं पूर्वी भिकाऱ्यांना गरिबांना द्यायचं तसं नाही.
हा संविधानाचा पाया आहे की तुम्ही समता जर या देशात नाही आणली तर विषमता पराकोटीची वाढेल आणि त्यामध्ये विषमता वाढल्यानंतर यादवी सुद्धा होऊ शकते. कारण गरिबांना फार काळ तुम्हाला दाबता येत नाही. आता शिक्षणाच्या जोरावर जगाशी आपण जोडलेलो आहोत. माझ्या तोंडून एखादं वाक्य चुकीचं गेलं तर जगात ते लोक पाहतात आणि सांगतात राजाराम पाटील हे तुमचं चुकलं. तर अशा प्रकारची संवेदनशील मीडिया आज आपल्या जगामध्ये आहे, देशामध्ये आहे. तर अशा वेळी दुश्मन हा शब्द नव्हे तर भारतीय संविधानाने जे समतेचं तत्व स्वीकारलेलं आहे, आम्ही समता स्वीकारलेली असताना तुम्ही उच्चवर्णीय आहेत, तुम्ही शोषण केल्यामुळे गरीब मागे म्हणजे जे मागासवर्गीय मागे राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण असेल तर ते आरक्षण आपण मान्य केलेली गोष्ट आहे. त्याच्या विरोधात कारवाया करणं, त्यांचं पदोन्नतीतलं आरक्षण असेल त्यांना नोकऱ्या नाकारणं किंवा नोकरी जो करत असेल तो मागासवर्गीय त्याला वेगवेगळ्या कारणाने त्यांचं शोषण करून त्यांना नोकरीच्या बाहेर फेकून देणं, त्यांच्या जमिनी लुटणं, त्यांचं पाणी लुटणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांना ठार करणं, हे जे सगळे प्रकार उच्चवर्णीयांकडून देशामध्ये सर्वत्र होत आहेत ते या संविधानाचे शत्रू आहेत. आपले शत्रू नाहीत, भारतीय संविधानाचे शत्रू आहेत. आणि अशा प्रकारचे गुन्हे खरे म्हणजे नोंद व्हायला पाहिजेत. भारतीय संविधानाचे आता मराठा हे मागासवर्गीय नाहीत हे माहित होतं तरी पण 58 क्रांती मोर्चे निघाले. पोलिसांनी त्यावेळी त्यांना विचारला पाहतं की बाबा रे अगोदर 8-10 अहवाल आलेले आहेत मराठा हे मागासवर्गीय नाहीत. म्हणजे हा आता जो गायकवाड आयोग आला त्याच्या अगोदर बापटांचे वगैरे अहवाल आले. त्यांनी सांगितलंय की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही कारण ते मागासवर्गीय नाहीत. तरी सुद्धा मोर्चे काढले गेले आणि ते लोकशाहीच्या नावाने काढले गेले. त्यावेळीच पोलिसांनी सांगायला पाहतं की बाबा तुम्ही दुसरी कुठली तरी गोष्ट मागा, म्हणजे उसाच्या शेतीला पाणी अधिक मागा, उसाच्या शेतीला अनुदान अधिक मागा, शेतकऱ्यांना पंप मागा किंवा शेतकऱ्यांना सुविधा मागा, पण तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण तुम्ही मागू शकत नाही. आणि त्यासाठी मोर्चा काढत असाल तर तुम्हाला परमिशन मिळणार नाही. परंतु पोलीस पण त्यांचेच, गृहमंत्री पण त्यांचेच आणि सरकार पण त्यांचंच. मग हे जे लोक आहेत हे आपले दुश्मन नाही तर देशाचे दुश्मन आहेत, संविधानाचे दुश्मन आहेत. आणि अशा प्रकारची रचना देशाच्या अंतर्गत ज्या विषमतेच्या लढाई आहेत, म्हणजे जाट, गुर्जर, पटेल यांनी आरक्षण पाहिजे म्हणून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, त्यांनी जाळलं, तिकडं फार मोठे अत्याचार केले मागासवर्गीय, यांच्यावर गुन्हे नोंद व्हायला पाहिजेत. कारण संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही वागत असाल तर तुमच्यावर पण गुन्हे नोंद झाले पाहिजेत. साधा आपण हेल्मेट नाही घातलं, आज रस्त्यावर हेल्मेट घातलं नाही, मास्क लावला नाही, तरी पण तुम्ही गुन्हा नोंद करता. एवढे मोठे बलाढ्य मागण्या करता, संविधानाच्या विरोधात जाऊन मागण्या करता, त्याच्यावर गुन्हे नोंद व्हायला नको. हा काय तुमचा संविधानिक अधिकार नाहीये. आरक्षण हा तुमचा संविधानिक अधिकार नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या जाती आहेत त्यांचा संविधानिक अधिकार येतच नाही. मग संविधानिक अधिकाराच्या विरोधात मोर्चे काढणं, मागण्या करणं हा न्यायालयाचा, संविधानाचा अपमान आहे. तसंच आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात जाऊन पुन्हा मागणी करण्याचे, मोर्चे करण्याची चर्चा आता रोज चालू आहे चॅनलवर. पण ते त्यांना सांगितलं पाहिजे कुठेतरी, बाबा तुम्ही राजे असाल ठीक आहे, आता राजेशाही संपली, आता लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये भारतीय संविधानातले कायदे काय ते वाचूनच तुम्हाला बोलावं लागेल. खासदार असलेले लोक असं रस्त्यावर आंदोलन करायच्या गोष्टी करतात. कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही आंदोलन करताय? आणि ही गोष्ट पोलिसांना सगळ्या माहित आहे. पण पोलीस दल जे आहे ते पोलीस दल सुद्धा आपल्याला माहित आहे की पोलीस दल अशा प्रकारच्या उच्चवर्णीय आलेल्या जातीतून आलेला आहे. त्याच्यामुळे अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद होत नाहीत. म्हणजे ज्यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत अत्याचार होतात त्यांचे गुन्हे सुद्धा नोंद घेतले जात नाहीत. आणि मग सांगतात खोटे गुन्हे केस नसतात. परंतु बरेचसे पोलीस त्यांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही, कारण त्याच्यामध्ये सुद्धा जी मानसिकता आहे उच्चवर्णीय आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करत असताना माणसाच्या मनामध्ये मागासवर्गीयांविषयी जो आकस आहे, मागासवर्गीयांचं शोषण करायची जी सुप्त भावना आहे त्या भावनेवर चर्चा झाली पाहिजे. आणि ही भावना जशी जशी आम्ही कमी करत जाऊ तसं तसं देशामध्ये समता येईल. आणि मागासवर्गीयांनी, आम्ही एवढे वर्ष, 1000 वर्ष सत्ता भोगली, आता मागासवर्गीयांचा एखादा मुलगा जिल्हाधिकारी होतोय, एखादा मुलगी एखादी डॉक्टर होते, तर त्याचं स्वागत या उच्च जातीय लोकांनी केलं पाहिजे. परंतु त्यांचे चांगले कपडे, त्यांचं चांगलं वागणं, चांगलं राहणीमान हे बघून आजही जर उच्चवर्णीयांना दुःख होत असेल, जळफळाट होत असेल, तर आम्ही या देशाची मानसिक स्थिती सुधारली असं म्हणता येणार नाही. म्हणून या देशाला एका डॉक्टरची, मानसशास्त्रज्ञ माणसाची गरज आहे. आणि तो डॉक्टर होऊन गेला आपल्या देशात, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण ते आता नाहीत. पण आता सुद्धा आमच्या देशाची मानसिक स्थिती बिघडलेली आहे आणि म्हणून सार्वजनिक उद्योग ते विकायला लागले आहेत, आरक्षणाला ते विरोध करतायत. ही समाजाची सुदृढ नसलेली मानसिक स्थिती आहे आणि ह्याच्यावर खरं म्हणजे चर्चा झाली पाहिजे. पण चर्चा ह्याच्यावर होत नाही, चर्चा भरकटली जाते. गरीब आणि श्रीमंत, ते गरीब झालेत मग त्यांना आरक्षण द्या. गरीब कोणामुळे झाले? तुमचं काय मागासवर्गीयांनी शोषण केलेलं आहे?
SC STने शोषण केले का मराठ्यांचं म्हणून तुम्ही गरीब झालेत का? गरिबी ही कारण तुमच्या कामाचा परिणाम आहे. तुम्ही जे काम आता विजय मल्ल्या 900 कोटीला बुडाला तर ते आम्ही काय सांगितले त्याला पैसे उडवायला? तो त्याच्या कर्माने त्याच्या चुकीच्या निर्णयामध्ये झालाय, गरीब झालाय. त्याला काय तुम्ही आरक्षण देणार का आता गरीब आहे म्हणून? त्यामुळे ही आरक्षणाची जी भावना आहे किंवा आरक्षणाची चर्चा महाराष्ट्रात फारशी दिसत नाहीत. अनेक विद्वान, अनेक सामाजिक कार्यकर्ते याला बोलायला घाबरतात आणि त्यांच्या मनावर सुद्धा दहशत आहे की उच्चवर्णीयांची आहे. पत्रकार सुद्धा याच्यावर बोलत नाहीत किंवा विषय समजून घेत नाहीत आणि मग ह्याच्यावर खूप मोठी चर्चा आपल्या देशात झाली पाहिजे. म्हणून तुमचं सुनील चव्हाण साहेब तुमच्या धाडसाचं मी कौतुक करतो आणि तुमचं स्वागत आणि अभिनंदन सुद्धा करतो. जनपरमचा मुद्दा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, एक समज निर्माण झाली पाहिजे, सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे, ना की कुठल्या तरी विषयामुळे सामाजिक सलोखा बिघडला पाहिजे. आणि म्हणून आपण जो एक शब्द वापरला की संविधानिक साक्षरता वाढली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वारंवार आपण कोट करत आहात. म्हणून मला हे विचारायचं होतं की संविधान साक्षरता वाढण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित केलेलं आरक्षण ह्याची आजची स्थिती काय आणि बाबासाहेब ऍक्च्युली कुठल्या प्रकारचं आरक्षण अपेक्षित करत होते, त्या मागची पार्श्वभूमी नक्की काय, हे जर तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं तर अजून सामाजिक सलोखा अजून प्रेमाने चालेल अशा पद्धतीचं निर्माण होईल असं मला वाटतंय. तर तुम्ही त्यावर थोडस काही प्रकाश टाकू शकाल का? नंतर आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ. बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानाची निर्मिती जी आहे याची जी पूर्वीची जी पार्श्वभूमी आहे मनुस्मृतीची, मनुस्मृतीने सगळ्या जातींना म्हणजे ओबीसी SC ST यांना शूद्र म्हणून जे अन्याय आणि शोषण केलेलं आहे ते अनेक धार्मिक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे त्याचे उल्लेख आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढा भारताच्या म्हणजे भारतातला जो मनुस्मृतीचा जो धर्म आहे त्याला वैदिक असेल हिंदू असेल यांनी जे शोषण केलंय त्याचा जेवढा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासानुसार त्यांनी संविधान सभेत चर्चा करून ही संविधानाची तत्व आणलेली आहेत. पण याची चर्चा म्हणजे संविधान हा जर प्रकाश आहे तर मनुस्मृती हा अंधार आहे. या अंधार युगाकडून आम्ही प्रकाशाकडे आलोय म्हणजे संविधानाकडे आलोय. संविधान निर्मिती मागची पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे आज समाजामध्ये संविधानाचं महत्व कळत नाही. आता देशामध्ये विषमतेच्या अनेक गोष्टी आहेत. आपण ज्या परिसरात राहतो म्हणजे ठाणे, रायगड, मुंबई या परिसरात राहतो, इथला जो आज समाज दिसतोय की समजा आमचा आगरी आणि कोळी समाज आहे, साधं सोपं उदाहरण देतो की ह्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी इथला जो समाज आहे हा समाज दुसऱ्या म्हणजे सावकारांच्या शेतात म्हणजे जमिनी 1000 वर्ष करतोय, शेती करतोय, परंतु त्या शेतीवर आलेल्या अनेक शासकांनी आपली मालकी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पेशवाईच्या काळात खोती आली आणि पेशव्यांचे सगळे नातेवाईक खोत झाले, जमीनदार झाले, म्हणजे सरदार असतील, मराठा सरदार असतील, ब्राह्मण असतील, हे मालक झाले आणि त्यांनी शेतकऱ्याचं सगळं धान्य घरी घेऊन जायला निघाले. म्हणजे ते त्यांनी घेतलं, सावकारांनी घेतलं आणि शेतकऱ्याच्या मुलाला वर्षभर काम करून काहीच मिळत नव्हतं. त्याला सार्वजनिक विहिरीवर पाणी पिऊ दिलं जात नाही, शिक्षणात तर दूरची गोष्ट होती, सामाजिक सन्मान तर दूरची गोष्टी, त्यांची घरं ही कच्ची होती आणि पक्क्या घरामध्ये ते सावकार राहायचे. तर हे जे शोषण होतं त्या शोषणाच्या विरोधात 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात अलिबागला चरीला आंदोलन केलं आणि सांगितलं की जो शेती कसतो त्याला त्याचा धान्यावर तिथल्या वाटा आहे, धान्यावरच नाही ती जमीन त्याच्या मालकीची असली पाहिजे, हे तत्व बाबासाहेबांनी सांगितलं आणि त्या विरोधात सावकारांच्या विरोधात आम्हाला आंदोलन करायला लावलं आणि मग या संघर्षातून कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हा कायदा आला. आता हा जो कुळ कायदा आहे, कुळांना जमिनीचा मालकी अधिकार मिळाला, पण आता मराठा खोत असतील किंवा ब्राह्मण खोत असतील तर त्यांच्या मुलांना असं वाटू शकतं की ठीक आहे आम्ही जमिनीचे मालक होतो, मग तुम्ही नुसती शेती केली मग तुम्ही मालक कसे काय झाले, म्हणजे तुम्ही मालक झालं ही आमची फसवणूक आहे असं आताच्या पिढीला वाटू शकतं. परंतु ज्या पद्धतीने शोषण हे सावकार करायचे म्हणजे शेतकऱ्यांच्या स्त्रियांचा अपमान करायचे, कधी कधी विनयभंग करायचे, बलात्कार करायचे, हा इतिहास ज्या पद्धतीने सांगायला पाहिजे तसा पुस्तकात सांगितलेलं नाही. त्यामुळे नवीन पिढीला म्हणजे मागासवर्गीयांच्या पिढीला आमच्या आगरी कोळ्यांच्या लोकांना सुद्धा आमचं शोषण ब्राह्मण मराठा हे सावकार करत होते ही गोष्ट माहित नाही. फक्त जमिनी आल्या, आता जमिनी विकून पैसा आला, गाड्या आल्या, सोनं आलं, सगळं रोल्स रॉयल्स वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या आज ते घ्यायला लागलेल्या आहेत. परंतु त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांनी नारायण नगू पाटील या आगरी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आहे, लढा आहे, तो माहित नाही. माहित नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला कुठे आमच्या कमाईने आम्ही आमच्या कर्तृत्वाने मोठे झालो. हाच प्रकार चौदार तळ्याच्या आंदोलनात आहे. हे पाणी सुद्धा आम्हाला 1927 सालापर्यंत पिऊ देत नव्हते. आज आमच्याकडे आम्ही गाड्या धुतोय, गार्डन करतोय, भरपूर पाणी आहे, पण हे पाणी सुद्धा आम्हाला या संघर्षातून भेटलेलं आहे. आणि आज सुद्धा
उच्चवर्णीय लोक म्हणजे अजित पवारांसारखे नेते जे आहेत, ज्यांच्याकडे पाणी पुरवठा विभाग आहे किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे, जलसिंचनाची खाती आहेत, तर ते मागासवर्गीयांना पाणी द्यायलाच तयार नाही. त्यांच्याकडे शेतीच नाही, पाणी पण देत नाही. पाणी चोरलं जाते. पाण्यावरून आज आंदोलन आहे महाराष्ट्रात चालू, म्हणजे त्यात पण शोषण होतंय. मग त्या ठिकाणी सुद्धा अजित पवारांसारखे मगरूर नेते सांगतात की पाणी नाही आलं तर की मी धरणात मोतू काय. म्हणजे ही उच्चवर्णीयांची भाषा आजही तेवढीच आहे जेवढी पूर्वी होती. परंतु आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सन्मान देतो, मान देतो, पण त्याच्या बोलण्याचा अर्थ मागच्या गोष्टी आहेत त्या माहीत नसल्यामुळे नवीन पिढीला कळत नाही. जंगलांसाठी चिरनेरला, मी जिथे राहतो उरणला, तिथे आमच्या लोकांनी आंदोलन केलं. आगरी कोळी कराडली 7 माणसं त्यांची मारली गेली. जंगल हे लोकांच्या अधिकाराचा विषय आहे. म्हणजे ह्या देशातले पाणी, जंगल, जमीन हे नैसर्गिक स्रोत आहेत, ते प्रत्येकाच्या अधिकारातले आहेत. पण त्यांना नाकारण्याचं काम उच्चवर्णीयांनी केलं होतं आणि त्याच्या विरुद्ध आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. मागच्या ह्या गोष्टी कोणी स्पष्ट करून सांगत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचं दैवतीकरण आम्ही पण सध्या सुरू केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हार घालायची, मेणबत्ती लावायची, अगरबत्ती लावायची आणि मग लोकांना असं वाटेल की बाबासाहेब हे एक नवीन ईश्वर आहे, जयभीमाल्यांचा एक देव आहे कोणतरी, तो काही माणूस नाही. पण बाबासाहेबांनी ज्या हलअपेष्टा आणि जीवन संघर्ष केलाय तो जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपल्या लोकांना आरक्षणाचं महत्व कळणार नाही. आज दिबा पाटील साहेबांनी आमच्यावर साठी असा संघर्ष केला, 5 माणसं आमची मारली गेली. वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घातल्या आमच्या लोकांना आणि त्यातून 12.5% तत्व आलं. या 12.5% पैशातून मोठमोठ्या माड्या झाल्या, गाड्या आल्या, लोक श्रीमंत झाली. परंतु ही श्रीमंती ही मूळ बाबासाहेबांच्या कुळ कायदा आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या दिबा पाटलांच्या संघर्षातून, नेतृत्वातून आली, ही माहीत नसल्यामुळे घरावर सद्गुरूंची कृपा, देवाची कृपा, वेगवेगळ्या देवदेवतांची कृपा अशा प्रकारचं लिहिलं जातं आणि ज्यांनी हे सगळं केलं त्याला नाकारलं जातं. आणि हा प्रकार आज आमच्याकडे चालू आहे. दिबा पाटलांचं नाव विमानतळाला आम्ही देणार नाही असं महाविकास आघाडीने सांगितलं. आम्ही बाळासाहेब ठाकरेंना देऊ. बाळासाहेब ठाकरेंचा आरक्षणाला विरोध होता, मागासवर्गीयांच्या उत्थानाला विरोध होता, मागासवर्गीयांचा मुख्यमंत्री त्यांनी होऊ दिला नाही. तसं शिवसेनेला आमच्या आगरी कोळ्यांनी मोठं केलं, पण नारायण राणे मराठा मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मुंबईतला कुठलाही आगरी कोळी मुख्यमंत्री होऊ शकला नाही. म्हणजे वर्तमान काळात स्वातंत्र्यानंतर सुद्धा आमचं शोषण होतंय, परंतु यावर बोलणारे लोक नाहीत. यावर खास करून म्हणजे ओबीसी मधले तर लोक नाहीच, बोलतच नाहीत. ते सगळे मैत्रीपूर्ण लढत त्यांची चाललेली असते मराठ्यांच्या बरोबर. पण सांगावं लागेल की मराठ्यांच्या पूर्वजांनी, ब्राह्मणांच्या पूर्वजांनी पेशवाईमध्ये आमचं जे शोषण केले, आमची जे लोक पिढ्या सडलेले आहेत. आता तुम्हाला माहित आहे, सफाई कामगार आमचे लोक आहेत किंवा आमच्या महिला लावणी करतात भाताची. 3 महिने भाताची लावणी केल्यानंतर पायाला असे फोड येतात आणि अक्षरशः छिद्र पडतात. म्हणजे एवढं त्यांना कुठल्याही सुविधा नाहीत, हाताना नाहीत, पायाना नाहीत. जशा सफाई कामगार नाहीत, नाही तसे शेतकऱ्यांना नाहीत. अशा परिस्थितीमध्ये डांबर टाकणारे कामगार काम करतायत रोडवर, त्यांना गंबूट नाहीत. हे सगळे मागासवर्गीय आहेत, त्यांची आजही अवस्था अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून ही कामं करायला उच्चवर्णीय समाज आज तयार नाही. आज जे बोलतात ना आम्हाला गरिबी आली, आरक्षण आम्हाला पाहिजे, त्यांना आमचं सांगणं की सफाई कामगारांच्याकडे तुम्ही काम करायला या, तुम्ही मच्छीमारी करायला या, ज्याला तुम्ही कामं हलकी कामं म्हणून म्हटलेली आहेत. केस कापणं असेल, तुमचं खाटीचं काम असेल, आमचे मुस्लिम बांधव करतात. ही कामं करायला कोणी, सगळ्यांना कलेक्टर व्हायचंय, सगळ्यांना विलासराव देशमुख व्हायचंय, सगळ्यांना अजित पवार व्हायचंय, सगळ्यांना शरद पवार व्हायचंय. परंतु मागासवर्गीयांची कामं कोणी करायला तयार नसणं जी या देशाची मानसिकता आहे, कामांना हलकी लेखण्याची, माणसांना हलकी लेखण्याची, ही मानसिकता आम्ही बदलली पाहिजे. यासाठी आपली ही आजची चर्चा आहे. मानसिकता बदलली पाहिजे, फार महत्वाचं बोललात आणि फार सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने अनेक छोटे छोटे उदाहरणं देऊन तुम्ही स्पष्टता आणलेली असतात चर्चेमध्ये सर. आणि मला खूप आवडलं की तुम्ही फार नारायण नागू पाटलांचं, दिबा पाटलांचं नाव घेतलं की ज्यांनी ओबीसीसाठी फार मोठा संघर्ष केला आणि त्यावेळेस बाबासाहेबांबरोबर आंदोलनं केली, एवढा मोठा संघर्ष केला आणि आजच्या पिढीला ते अजूनही माहिती नाहीये. आणि खास करून मुंबई आणि कोकणातला जो आगरी कोळी समाज आहे तो अजूनही, म्हणजे आज मोठ्या प्रमाणात जरी तो आर्थिकदृष्ट्या सक्षम दिसत असला तरी सुद्धा त्यांचं राजकीय आणि शैक्षणिक नेतृत्व सक्षमता अजूनही फार मागास आहे असं स्पष्ट आहे. आणि त्यासाठी तुम्ही करत असलेला हा संघर्ष खऱ्या अर्थाने फार उल्लेखनीय आहे सर. शेवटी मला एक प्रश्न विचारायचा होता सर की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संघर्ष, अनेक त्रास सहन केले आयुष्यामध्ये आणि शेवटी जेव्हा संविधान लिहिताना त्यांनी कुठल्याही जाती धर्माकडे अशा द्वेष भावनेने बघितलं नाही. त्यांनी सर्वांसाठी
सर्व समावेशक अशा पद्धतीचं त्यांना वास्तव माहिती होतं आपल्या भारत देशाचं, की जात ही फार फॅक्टर महत्वाचा फॅक्टर आहे. आणि तरी सुद्धा त्यांनी कोणाकडेही द्वेषभावने न बघता सर्वसमावेशक असं संविधान निर्माण केलं. आजच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाचं राजकीयकरण होतंय, अ, अ, कायदेशीररित्या सुद्धा काही गोष्टी होत झाल्या पाहिजे त्या होत नाही, आणि ज्या नाही झाल्या पाहिजे तशाही गोष्टी घडवल्या जात आहेत. हे सर्व काही आपण आज बघतोय. पण सर्वसाधारण मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय दलित समाज असेल किंवा इतर धर्मीय सुद्धा मुस्लिम समाज असेल, त्या सर्वांमध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे, सलोखा निर्माण झाला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने अशी चर्चा झाली, की त्यांना समजलं पाहिजे, की संविधानाने आपल्याला आरक्षण कशासाठी दिले आणि संविधानाची मूळ व्याख्याच नेमकी काय आहे. ते अज्ञान असल्या कारणाने सुद्धा एक द्वेष भावना निर्माण झालेली आहे. पण शेवटी आपल्याला काही शब्दामध्ये तुम्ही सांगू शकाल, की हे बंधुता निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर्वांनी मिळून? सर्व समाजाच्या लोकांनी काय केलं पाहिजे? राजकारण हा मुद्दा वेगळा आहे, पण एक सर्वसाधारण नागरिकांनी ह्या विषयाकडे कसं बघितलं पाहिजे आणि एक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे शेवटी मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुमचाच एक शब्द आहे की राजकारण हा वेगळा मुद्दा आहे. हा जो शब्द आहे ते राजकारण सुद्धा संविधानिकच झालं पाहिजे. म्हणजे आता जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही, गायकवाड आयोगाने चुकीचा अहवाल दिला, एकतर्फी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये जे मांडणी केली ही खोटी मांडणी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आरक्षण नाकारतो. एवढं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ राज्यपालांकडे जातं आणि पुन्हा राष्ट्रपतींना आवाहन करते की यांना तुम्ही आमचा मराठ्यांना वेगळ्या पद्धतीचं आरक्षण द्या, ही सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध मागणी इथे होते. मग हे कोण करतायत? हे राजकीय नेते करतायत, म्हणजे राजकारण करतायत. म्हणजे राजकारण सुद्धा संविधानिकच असलं पाहिजे. मी तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगेन की आपण वेगवेगळ्या धर्माचे लोक या देशामध्ये राहतो. म्हणजे मुस्लिम आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, सगळ्या प्रकारचे आमचे शीख बांधव आहेत. हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. तरी सुद्धा तुमचा धर्म भारतीय लोक नागरिकांचं जे सहजीवन आहे त्या बाबतीमध्ये आडवा यायला नको. तेव्हा तुम्ही संविधान हाच तुमचा धर्म असला पाहिजे, अशा पद्धतीचं वागलं पाहिजे. त्याच्यामुळे असं कोणी म्हणत असेल की याच्यावर राजकारण राजकीय मुद्दा वेगळा नाही, खरं म्हणजे जेवढे आमदार आहेत, खासदार आहेत, हे असंविधानिक वागत असतील तर यांच्यावर गुन्हे नोंद झालीच पाहिजे. तर अशा प्रकारचे राजकीय नेते विधानसभेत असतील, लोकसभेत असतील तर चुकीचे निर्णय घेतले जातील. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात जे निर्णय घेतलेले आहेत, म्हणजे मागच्या काळात नोटबंदी केलेली आहे, नोटबंदी नंतर लोकांचे कामधंदे संपलेले आहेत, लोक अक्षरशः भिकेला लागलेले आहेत, गरिबी प्रचंड आलेली आहे. त्यानंतर दुसरं लॉकडाऊन आलं आणि आता आणखी त्याच्यानंतरचं हे लॉकडाऊन, म्हणजे 2 लॉकडाऊन आलेले आहेत. आणि या 2 लॉकडाऊन आणि नोटबंदी यामुळे लोक कंगाल झाली, लोकांकडे पैसा नाही राहिला. हे जे निर्णय आहेत हे राजकारण्यांनी आपल्या नागरिकांची मानसिकता, वास्तविकता समजून न घेता लादलेली हुकुमशाही आहे. म्हणजे याचं विश्लेषण करायचं झालं तर ही हुकुमशाहीच आहे. म्हणजे कोरोना होईल म्हणून आपण मरू या भीतीने बाहेर पडायचं नाही, हे गरिबांना शक्य नाही, हे श्रीमंतांना शक्य आहे. त्यांच्या घरात हॉटेलमधून नेटवरून ते धान्य किंवा तुमचं चिकन तंदुऱ्या मागू शकतात. पण गरीबाला काम केल्याशिवाय काहीच मिळणार नाही. तंदुरीचं काय कोंबडीचं पीस पण मिळणार नाही त्याला. मग त्याला काम करावं लागेल. मग त्यांनी बाहेर पडायचं नाही. पोलीस त्यांना मारतायत, पोलीस त्यांना बाहेर जाऊ शकत नाहीत. हे घरामध्ये कोंडून मारण्याचा प्रकार आहे. आणि लोकसभेत गरिबांविषयी चर्चा होत नाही, मागासवर्गीयांबद्दल चर्चा होत नाही. आणि म्हणून ही राजकीय सत्ता पुन्हा एकदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे एकवटलेली आहे. आणि म्हणून देशामध्ये समता आणण्यासाठी आता मागासवर्गीय लोकांनी राजकीय सत्तेमध्ये आपला वाटा घेतला पाहिजे. जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये खासदारांमध्ये एससी एसटीचे खासदार, ओबीसीचे खासदार विधानसभेत जात नाहीत, तोपर्यंत हे जे राज्यकर्ते आहेत ते या देशाचं शोषण करतील आणि पुन्हा देशाची वाटचाल ही मनुस्मृतीकडे नेतील. आणि जगाला ह्या गोष्टी माहित नाहीत. जगाला हे कोणालाच कळत नाही की बाबा आता लोकशाही अशी बाहेरून दिसते, पण आपल्या देशात सध्या तरी लोकशाही राहिलेली नाही. आजच चर्चा आली की फेसबुक पण बंद करायचा विचार चालू आहे. फेसबुक जर बंद झाली ही पण चर्चा होणार नाही आपण करतोय ती, तर फेसबुकचा तुम्हाला त्रास व्हायचं कारण काय? त्रास हाच होतोय की लोक सत्य बोलायला लागलीत, निर्भीडपणे बोलायला लागलीत. आणि ही भीती आहे
प्रमुख चॅनल आहेत त्यावर अशी चर्चाच होत नाहीये. जे प्रमुख मोठे मोठे चॅनल आहेत, एबीपी माझा वगैरे असतील, TV9 वगैरे, एवढे विस्तृत चर्चा राजाराम पाटलाल एक तास कोणी बोलून देणार नाही. जरी चर्चा असली ती एकाच मिनिटं आम्हाला बोलून, 4 मराठ्यांमध्ये एकच ओबीसी असतो त्याला बोलून पण देत नाहीत. आमचे श्रावण डेवरे साहेब बोलायचा प्रयत्न करतात, त्यांना पण गप्प केलं जातं. त्यांच्या अंगावर 10-12 लोक सोडले जातात. म्हणजे मागासवर्गीयांचा आवाज आपल्या मीडियामध्ये सुद्धा येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला भारतीय नागरिक म्हणून उच्चवर्णीय समाजातले जे विद्वान लोक आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की मराठा समाजामध्ये PB सावंत हे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि त्यांचे जे स्पीच आहेत युट्यूबवरचे ते अत्यंत संयमी, सामाजिक न्यायाचे समतेचे पुरस्कर्ते ते होते. आणि खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजातून आले, म्हणजे बौद्ध बांधवातून आले, ते महापुरुष या देशाचे झाले. प्रत्येक जातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक महापुरुष भेटला पाहिजे. कारण त्या जातीच्या महापुरुषांनी सांगितलं तर लोक ऐकतात. बाबासाहेब हे एका जातीचे नाहीत, सगळ्या देशाचे आहेत. पण आपले लोक खाजगीमध्ये असंच बोलतात, ते काय आमचे नाहीत, ते काय जयभीमचे, ते काय आग्र्यांचे नाही, ते कोळ्यांचे. पण ते भारताच्या संविधानाचे निर्माते आहेत, ते स्वीकारणं अजून झालेलं नाही. जसं न्यायमूर्ती PB सावंत हे मराठा समाजाचे असले तरी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी त्यांना माझे आदर्श मानतो. आणि म्हणून अशा महापुरुषांबद्दल बाहेर माहिती जास्त येत नाही. मराठा आरक्षण मिळणार नाही. आता सदावर्ते आहेत, गुणरत्न सदावर्ते, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मागासवर्गीय सामाजिक दृष्ट्या जर मागास मराठीत असतील त्यांना आरक्षण कोणी देणार आहे. पण ज्या कडक शब्दात ते बोलत होते त्याबद्दल त्यांच्याबद्दल प्रचंड संताप दिसला. पण आता लोकांनी मानायला सुरुवात केली की नाही, ते सांगत होते ते संविधानिक होते, ते काय त्यांचं घरचं किंवा मनातलं किंवा मराठा बांधवावर राग आहे म्हणून बोलत नव्हतं. मी सुद्धा अजूनही सांगतोय मराठा बांधवांना, तुम्ही संविधानाचा अभ्यास केला तर तुमचं असं लक्षात येईल की आम्ही सामाजिक शोषण आमचं कोणी केलेलंच नाही. म्हणजे SCने आदिवासींनी नाही केलं, STने नाही केलंय, OBCने नाही केलंय. तुमचं शोषणच कोणी नाही केलं, तुम्हाला आरक्षण कसं मिळणार? पण हे त्यांच्या समाजात त्या जातीच्या अंतर्गत जे नेते आहेत त्यांनी समजावायचं प्रबोधन केलं पाहिजे. ते उलट लोकांना भडकवतायत. कारण काही लोकांचा तो व्यवसाय झालाय, आमच्या समाजाला जितकं भडकवू तितके निवडणूक तिथे आम्हाला जातीला वोटिंग करतील असा त्यांचा गैरसमज आहे. पण मराठा बांधव सुद्धा, मराठा तरुण सुद्धा आता UPSC MPSCचे एक्झाम देऊन वास्तव जाणायला लागलेत. संविधान त्यांना समजायला लागले आणि त्या तरुणांनी पुढे यायला पाहिजे. परंतु मराठा क्रांती मोर्चामध्ये तुम्हाला माहित आहे तरुणांना बोलू दिलं नाही, विद्यार्थ्यांना बोलू दिलं नाही, मूक मोर्चा त्याला नाव दिलं. आता बोलायचंय कोणाला हो? दबलेल्या माणसाला बोलायचं आहे. राजकीय नेत्यांना विधानसभा आणि लोकसभा आहे, शरद पवारना चॅनल आहेत, अजित पवारना चॅनल आहेत, अशोकराव चव्हाणांना चॅनल आहे. पण गरीब जो दबलेला माणूस आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्यांना बोलायची संधी मूक मोर्चात दिली गेली नाही. मराठा क्रांती मोर्चे मुके होते, हीच मनुस्मृती आहे. तुम्ही मोर्चे काढले होते, लोकांना एकत्र आले, पण लोकांना बोलू द्यायला पाहिजे. लोकांना बोलू दिलास, तुम्ही बोलला असता, तुमचं दुःख सांगितलं असतं, आम्ही OBC बोललो असतो. एखाद्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मराठा बांधवांचं दुःख ऐकून त्यांनी जर बोलले असते आणि आम्हाला बोलवलं असतं, पाटील साहेब तुम्ही मार्गदर्शन करा, मी त्या मोर्चात जाऊन सांगितलेलं असतं. असाच एक आक्रोश मोर्चा आम्ही मागे आझाद मैदानावर काढला होता, जेव्हा नगर जिल्ह्यात हत्याकांड झाली मागासवर्गीयांची, तेव्हा आम्ही तिथे आक्रोश मोर्चा काढला होता आणि आक्रोश मोर्चात आम्ही भाषणं केली होती की आमच्या मागासवर्गीयांवर कसं कसं अन्याय अत्याचार होतोय. तर मोर्चात बोलण्याचा अधिकार आहे, हा संविधानिक आहे. आणि मराठा क्रांती मोर्चाना बोलण्याचा अधिकार कोणी नाकारला हो? तुमच्या अंतर्गत प्रमुख नेत्यांनी नाकारला, तो काय OBCने आणि मागासवर्गीयांनी नाकारला नव्हता. ही गोष्ट मराठा बांधवांना कळली नाही आणि ते जे अज्ञान आणि ते अज्ञान वाढत गेलं आणि आज गैरसमज वाढत गेले. आज सुद्धा खुली चर्चा याच्यावर झाली. म्हणजे सगळ्या आरक्षण जे मागणारे लोक त्यांनी येऊन चर्चा करावी, कोणाशी चर्चा करावी, ते सांगतील की बाबा आमची काय स्थिती आहे. आज इथला नवी मुंबईतला उरण पनवेलचा आगरी 100% भूमिहीन झालेला आहे. लोकांना दिसायला वरून चांगल्या चांगल्या बिल्डिंग दिसतात, पण सातबारा नावावर राहिलेलं नाही, तो भूमिहीन आहे. समुद्र त्यांच्या नावावर राहिलेला आहे. त्यांची गरिबी किती आहे. आणि जमीन नसलेले भूमिहीन जाती आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहेत, आदिवासी आहेत, त्यांचं दुःख किती मोठं आहे. आणि म्हणून एक राज्यकर्ता होता भगवान बुद्ध, जो राजा होता, पण संपूर्ण मानव जातीचं दुःख समजून घेण्यासाठी, शोधण्यासाठी त्यांनी राजमहाल सोडला, राजसत्ता सोडली. उद्या त्यांची आपल्याला आठवण करायची. आणि म्हणून जे कोणी सत्ताधारी महाराष्ट्राचे आहेत त्यांना माझं सांगणं आहे की एक राजा असलेला माणूस मानवी दुःखाचं कारण शोधण्यासाठी राजसत्ता सोडतो. सम्राट अशोक आपली 2 मुलं दान देतो, कशासाठी? तर जगाचं दुःख कमी करण्यासाठी. या गोष्टी सुद्धा भारतातच घडल्यात, हे विदेशात घडलेले नाहीत. हे सुद्धा आमचे आदर्श आहेत. 80 वर्ष झालं तरी मी राजकारण सोडणार नाही, अशा प्रकारचा अट्टहास असलेले शरद पवार हे काही देशाचे आदर्श होऊ शकत नाही. सम्राट अशोक आदर्श होऊ शकतात, भगवान बुद्ध होऊ शकतात,
आणि हे जे आदर्श आहेत हे आमच्या समोर आले पाहिजेत, त्यांचं विश्लेषण झालं पाहिजे. राजकीय लालसा या देशामध्ये वाढत चाललंय. ही सत्ता महाराष्ट्रावर आमचीच राहावी, क्षत्रिय ब्राह्मण वैश्यांचीच राहावी, मागासवर्गीयांनी नेहमी आमच्याकडे काम करावं, हलक्या दर्जाची कामं करावीत. या मानसिकतेमुळे आजही देशामध्ये विषमता आहे. विषमता संपवण्यासाठी आरक्षणाची योजना, आणि आम्ही सुद्धा कोणाचे शत्रू नाहीत. भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बंधुता आम्हाला शिकवलेली आहे, भगवान बुद्धांनी जी मानवता शिकवलेली, ती मानवता घेऊन आम्ही या समाजात बोलतो, चर्चा करतो. ही चर्चा अधिक मोठी व्हावी, रोज व्हावी, नियमित व्हावी, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मराठा बांधवांनी पुन्हा एकदा मोर्चा काढलाय. तर मोर्चामध्ये चर्चा आणि भाषणं व्हावीत, आणि त्या मोर्चामध्ये मागासवर्गीय जे नेते आहेत, मागासवर्गीयांचे प्रबोधनकार नेते, त्यांनी चर्चेला बोलावं, त्यांची भूमिका पण ऐकावं. तुम्ही, आपण एकाच देशातले आहोत, तुम्ही ओबीसीना मागासवर्गीयांना चर्चेनं का नाही बोलवत? आम्ही काय तुमचे शत्रू आहात? तुम्ही स्वतः घोषित केलं की बाबा हे मागासवर्गीय आमचे शत्रू आहेत, आरक्षणाने यांनी प्रगती केली त्यामुळे आमचं वाटोळं झालं. आमच्यामुळे तुमचं वाटोळं झालेलं नाही. आमच्यामुळे उलट तुम्हाला देशामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे, समतेचं वातावरण पाहायला मिळणार आहे. आणि मागासवर्गीय लोकांनी, मागासवर्गीय IAS ऑफिसर्स आहेत, आपल्याला माहित आहे की हे हर्षदीप कांबळे नावाचे IAS अधिकारी आहेत, अत्यंत चांगलं काम या देशामध्ये करतायत, लोकांना मदत करतायत. अशा प्रकारचे काही अधिकारी आहेत, त्यांना बोलवावं, कार्यकर्त्यांना बोलावं, गरिबांनी बोलावं, आणि सगळ्या चर्चेतून या देशामध्ये आरक्षणामागची जी भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, भारतीय संविधानाची, याची चर्चा होऊ दे. आणि या चर्चेतून निश्चितपणे चांगलं निष्पन्न होईल. आणि हा जो गैरसमज उच्चवर्णीय समाजाच्या डोक्यात घातलेला आहे की आरक्षणामुळे आमचं वाटोळ झालं, अजिबात नाही. आजही जमिनी, जंगल, सत्ता, संपत्ती तुमच्याकडे एवढी मोठी आहे की ती मागासवर्गीयांकडे पोहोचलेलीच नाहीत. फक्त ते नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये पुढे चाललेत. ते जर जमिनी मागायला लागले, तर उद्योगाचा वाटा मागायला लागले, ते जर राजकीय वाटा मागायला लागले, ते काय सगळं रिकामं होणार आहे. आणि ते मागणार आहे, हे लोक सोडणार नाहीत. लोक सांगणार आहे आम्हाला हे सगळं भेटलं पाहिजे, आम्हाला जमीन, जागा, संपत्ती देशाची यामध्ये समान वाटा पाहिजे. आणि ते आंदोलन, जमिनींचं आंदोलन मी चालवत आलोय. आणि महाराष्ट्रातल्या जमीनदार लोकांना माझं आजही सांगणं आहे, मोठ्या मनानं मागासवर्गीय लोक संविधानिक प्रगती करतायत, त्यांचा स्वीकार करा, नाहीतर आम्ही आमचा वाटा सोडणार नाही. या देशातल्या संपत्तीचा वाटा आहे, तो मागासवर्गीय माणूस मागणार आहे. त्यासाठी माझी लढाई आहे, आणि ती लढाई आम्ही संपूर्ण देशभरात घेऊन जायची आमची तयारी. धन्यवाद सर. फार अनेक वेगवेगळ्या अँगलचे काही प्रश्न मी विचारले आणि त्याला फार सटीक उत्तर आपण दिलं. मी काही वेगळ्या अर्थाने सुद्धा प्रश्न विचारले, पण आपण फार स्पष्टरीते त्याला उत्तर दिलं. तुम्ही संविधानिक राजकारण हे सुद्धा सांगितलं की राजकारण झालं पाहिजे, पण तेही संविधानिक झालं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की जे राजकारणामध्ये प्रतिनिधित्व करतायत ते संविधानिक काम करतात का हे सुद्धा आपल्याला चेक केलं पाहिजे. आपल्या लोकांनी, आपल्या नागरिकांनी चेक केलं पाहिजे. आजच्या चर्चेमध्ये अविनाश पाटील असेल, संजय गायकवाड असेल, यांनी फार आपली स्तुती केलेली आहे, फार मार्गदर्शन. तुमच्याशी मला आणखी बोलायचं आहे. बोला सर. चव्हाण साहेब, माझी रिक्वेस्ट आहे, ओबीसीचे नेते, लोकनेते दिबा पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं नेतृत्व केलं होतं. आणि आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांना असं वाटतंय की आमचं कल्याण ज्या नेत्यांनी केलं, आणि आमच्याच पट्ट्यामध्ये, आमची जिथे जमीन आहे नवी मुंबई विमानतळ, तिथे दिबा पाटलांचं नाव असावं, असं इथल्या आमच्या आगरी, कोळी, कराडी सगळ्या मागासवर्गीय 12 बलुतेदारांची मागणी आहे. आणि या मागणीच्या विरोधात एकनाथ शिंदे जे आहेत, सातारचे आहेत, ठाण्यामध्ये येऊन आमदार झाले, आता मंत्री झाले, आणि त्यांनी असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, जे आरक्षण विरोधात आहे. ओबीसीचा हा आक्रोश देशात आम्ही घेऊन चाललोय. आम्ही 10 तारखेला एक फार मोठी मानवी साखळी करतोय, त्यानंतर एक मोठं आंदोलन या ठाणे, रायगड, मुंबईत करतोय. या आंदोलनामध्ये सुद्धा समस्त ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया या शोषित आहेत. त्यांचा नेता दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकरांनंतर सुद्धा खूप मोठे नेते आपल्या देशात झाले, परंतु ते मागासवर्गीयांचे नेते होते अशी प्रतिमा समोर आणलीच गेली नाही. त्यांना फक्त 12.5% नेते, प्रकल्पग्रस्तांचे नेते असं म्हणून संकुचित ठेवलं गेलं. आज दिबा पाटील हे आरक्षणाचे नेते होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना आपण गुरु मानत होते दिबा पाटील, आणि त्यांच्या नावाचा आग्रह आम्ही धरतोय. खरं म्हणजे ते स्वतःचं नाव नाकारणारे नेते होते. त्यांनी महात्मा फुलेंचं नाव आगरी समाज हॉलला पनवेलला दिलंय, म्हणजे स्वतःचं नाव ते देऊ शकले असते, परंतु महात्मा फुलेंना ते गुरु मानायचे. आणि म्हणून अशा नेत्याचं आंदोलन ह्या सागरी पट्ट्यात, मुंबईच्या परिसरात चालू आहे. त्यामध्ये हे चॅनल पाहणाऱ्या सगळ्या बांधवांनी त्यांना पाठिंबा द्यावा. आणि आगरी, कोळी, कराडी बांधव आज आमचा मागासवर्गीय ओबीसीचा नेता म्हणून दिबा पाटलांना नेते म्हणायला लागलेत, याचं स्वागत केलं पाहिजे. कारण आतापर्यंत आमच्या लोकांनी बुवा बापूंना गुरु मानलेलं आहे, त्यांना मोठं केलेलं आहे. पहिल्यांदा ही घटना, क्रांतिकारी घटना या भूमीमध्ये घडते की बाबासाहेब आंबेडकरांच्या
पावलावर पाऊल ठेवणारा, माणसाला न्याय मिळावा म्हणून देवालाही नाकारणारा देव माणूस म्हणजे दिबा पाटील. त्यांच्या नावाचं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनात आपण सहकार्य करावं. महाराष्ट्रातल्या सगळ्या मागासवर्गीय मंडळींनी आणि सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यावा, ही विनंती मी आज या मुलाखतीमधून करतोय. नम्र विनंती. नक्कीच सर, नक्कीच सर. ह्यासाठी आणि दिबा पाटलांचं कार्य अजून लोकांपर्यंत पोहोचावं हा सुद्धा आपला पुढे कार्यक्रम असेलच आणि आपण त्याचा प्रयत्न सुद्धा करूया. आजच्या दिवशी आपण तथागत बुद्धांचं नाव घेतलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोकांचं नाव घेतलं, की जे राज्यकर्ते होते आणि त्यांनी विशाल अशी भूमिका घेऊन सर्व भारतीयांचं कशा पद्धतीने भलं होईल याची भूमिका घेतली होती. आजच्या राजकारण्यांना हाच सल्ला आहे की त्यांनी ही गोष्ट त्यांना आदर्श मानून त्यांनी हे बघितलं पाहिजे की सर्वसाधारण लोकांचं भलं कशात आहे ते बघितलं पाहिजे. फक्त वोटरच्या नावाने मतदान व्हावं ह्या अनुषंगाने जर कुठलं खोटं राजकारण होत असेल तर सर्व भारतीयांना आजच्या ह्या प्लॅटफॉर्म मधनं विनंती आहे की ते समजून घ्यावं आणि आपण आपसातली बंधुता ही टिकवून ठेवली पाहिजे. हाच शेवटचा इकडे संदेश आपण घेऊन इकडे संपवतोय. पण शेवटी जनफोरम हे जे युट्यूब चॅनल आहे आणि सगळं त्याला सबस्क्राईब करा असं मी म्हणेन की अशा चर्चा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू आणि हे आजचं हे जे फेसबुक लाईव्ह आहे त्याला जास्तीत जास्त आपण शेअर करूया की ज्या माध्यमातून ओबीसी मागासवर्गीय हा समाज तर त्यांच्यामध्ये प्रबोधन झालंच पाहिजे, पण मराठा उच्चवर्गीय समाजामध्ये सुद्धा प्रबोधनाची गरज आहे. ह्या माध्यमातून आपण ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करूया. आजच्या दिवशी राजाराम पाटला सरांनी फार वेळात वेळ काढून तुम्ही एवढा 1 तास वेळ दिला. फार अभ्यासू असं आजचं विवेचन झालेलं आहे. मी आपल्या इकडे आभार व्यक्त करतो जनफोरमच्या वतीने, सद्भावना संघच्या वतीने आणि आपल्या आंदोलनाला पाठिंबा देतो. इकडे मी तशा पद्धतीने जाहीर करतो. आजचं सेशन इकडे संपतंय आणि आपला आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. धन्यवाद. जय भीम. जय भीम.